कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड तर्फे या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण युरिया आणि DAP पासून मुक्तता मिळवत फक्त 7 दिवसात नैसर्गिक शेतीकडे कसे वळायचे याबद्दल माहिती घेऊ। सध्याची कृषी व्यवस्था खर्च वाढवत आहे, जसे की खते आणि कीटकनाशकांवरील खर्च। यामुळे मातीचा ह्रास होत आहे आणि आरोग्याला धोका वाढत आहे। विषारी फवारणीमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार वाढत आहेत। यावर उपाय आहे गौकृपा अमृतम, ही एक शाश्वत क्रांती। यामुळे खर्च केवळ 30 पैसे प्रति लिटर होतो आणि पहिल्या आठवड्यातच युरिया आणि DAPचा वापर पूर्णपणे बंद होतो। उत्पादनात घट न होता वाढ होते आणि हे कल्चर कधीही खराब होत नाही। गौकृपा कृती प्रणाली 5 चरणांमध्ये विभागली आहे। यात कल्चर निर्मिती, घनपोषण, जलपोषण, नैसर्गिक फवारणी आणि गुंतागुंतीच्या रोगांवर उपाय यांचा समावेश आहे। चरण 1, कल्चर निर्मिती ही अत्यंत सोपी आणि स्वस्त पद्धत आहे। 1 लिटर गौकृपा अमृतम, 200 लिटर पाणी, 2 किलो गूळ आणि 2 लिटर देशी गाईचे ताक एकत्र करून 200 लिटर कल्चर 7 दिवसांत तयार होते। कल्चर शिल्लक राहिल्यास त्यात पुन्हा पाणी, गूळ आणि ताक टाकून नवीन बॅच तयार करता येते। चरण 2, सुपीक गोबर खत आणि आच्छादन। 4 ते 15 टन देशी गाईचे शेण गौकृपा अमृतम मध्ये मिसळून 60 दिवसांपर्यंत कुजवून खत तयार करा। पेरणीपूर्वी किंवा मान्सूनपूर्वी 20 दिवस आधी हे खत द्या। संपूर्ण शेतात पिकांच्या ओळींमध्ये आच्छादन ठेवा, ज्यामुळे ओलावा टिकून राहतो। चरण 3, जलपोषण हा खतांचा नैसर्गिक कारखाना आहे। प्रति एकर प्रति महिना 2000 लिटर गौकृपा अमृतम सिंचनाद्वारे द्या। हे नायट्रोजन फिक्सेशनसाठी आणि फॉस्फेट व पोटॅश उपलब्ध करण्यासाठी मदत करते। यामुळे एकूण 16 आवश्यक पोषक तत्वे जीवाणूंद्वारे आपोआप मिळतात आणि युरिया DAPची गरज शून्य होते। चरण 4, विषमुक्त फवारणी। फवारणीसाठी 3 लिटर गौकृपा अमृतम, 3 लिटर देशी गाईचे ताक आणि 5 लिटर पाणी घेऊन 24 लिटर द्रावण तयार करा। कोणत्याही अवस्थेतील पिकांवर दर आठवड्याला फवारणी करा। यामुळे कीटकनाशकांपासून मुक्ती मिळते, पानांचे आरोग्य सुधारते आणि प्रकाश संश्लेषण उत्तम होते। चरण 5, गुंतागुंतीच्या आजारांवर उपाय। अतिकिडींच्या प्रादुर्भावासाठी 200 ग्रॅम गोवऱ्याची राख, 20 मिली एरंडी किंवा मोहरीचे तेल, 5 लिटर गौकृपा आणि 5 लिटर पाणी मिसळून फवारणी करा। यामुळे पानांवर राख तेलाचा थर बसतो आणि कीड खाऊ शकत नाहीत। तीव्र बुरशी आणि चुरडामुरडासाठी जुने ताक, गौमूत्र, गौकृपा आणि पाणी वापरून नियंत्रित करा। जमिनीवरील सत्य, प्रत्यक्ष परिणाम आणि पुरावे। ऊसाचे उत्पादन वाढले आहे आणि साखर उतारा 1.3% 15% वाढला आहे। हळदीमधील कर्क्युमिन 4% वाढले आहे आणि पाण्याची बचत 90% झाली आहे। रासायनिक शेती आणि गौकृपा प्रणालीतील स्पष्ट फरक। गौकृपा प्रणालीमध्ये खर्च कमी आहे, उत्पादन पहिल्या वर्षापासून वाढते, पाण्याची गरज खूप कमी आहे, मातीचे आरोग्य सुधारते आणि अन्न 100% विषमुक्त व उच्च पोषण मूल्याचे मिळते। सुरुवात कशी करावी? शेतकऱ्यांसाठी कृती आराखडा। लहानसा प्रयोग करून सुरुवात करा। संपूर्ण शेतात बदल करू नका। घाबरू नका, या सेंद्रिय पद्धतीमध्ये पहिल्या वर्षी उत्पादन कमी होत नाही। गोधनाची सोय ठेवा। एका एकरासाठी 1-2 देशी गायी पुरेशा आहेत, ज्यामुळे उत्तम उत्पादन मिळते। अंतिम ध्येय, शेती म्हणजे एक आरोग्य। याचा अर्थ सुपीक माती, निरोगी पशुधन आणि सुदृढ मानव। मधमाशी फुलांना इजा न पोहोचवता मध गोळा करते, तसेच जमिनीला हानी न पोहोचवता पोषण करून आपण भरघोस उत्पादन घेतले पाहिजे।